चिंचवे येथे श्री खंडोबा यात्रेचा जल्लोष, परंपरा, श्रद्धा आणि संस्कृतीचा अनोखा संगम। देवळा तालुक्यातील चिंचवे येथे सालाबादाप्रमाणे यंदाही श्री खंडोबाची यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी होणार असून संपूर्ण गाव सध्या भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे। यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून यात्रेची जोरदार पूर्वतयारी करण्यात आली असून गेल्या 3 दिवसापासून विविध धार्मिक कार्यक्रमांनी गावात उत्साहाची लाट उसळली आहे। पारंपरिक रीतिरिवाजांचे पालन करत मल्हारीचे भगत भिला दगा गांगुर्डे यांनी खंडोबा मंदिरात घटी बसून धार्मिक विधी सुरू केले आहेत। या पारंपरिक विधीला गावात विशेष महत्त्व असून भाविक मोठ्या श्रद्धेने यात सहभागी होत आहेत। गेल्या 3 दिवसापासून जागरण, गोंधळ, भजन, कीर्तन यासारखे कार्यक्रम सुरू असून मंदिर परिसरात अखंड भक्तिरसाचा वर्षाव होत आहे। यात्रेनिमित्त संपूर्ण गावासह सर्व मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। रंगीबेरंगी लाईट्समुळे गावाचे रूप पालटले असून रात्रीच्या वेळी चिंचवे गाव अधिकच देखणे दिसत आहे। गावात येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष घुमत असून वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले आहे। अक्षय तृतीयाच्या निमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दिनांक 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मुख्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। त्यानिमित्त 6 दिवसांचा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आराखडा जाहीर करण्यात आला आहे। आज शनिवार दिनांक 18 एप्रिल रोजी रात्री 9 ते पहाटे 3 या वेळेत पारंपरिक जागरण, गोंधळ कार्यक्रम होणार असून भाविक रात्रभर भजन कीर्तनात सहभागी होणार आहेत। रविवार 19 एप्रिल अक्षय तृतीया सकाळी 8 ते 11 या वेळेत मांडव टाकण्याचा कार्यक्रम होईल। त्यानंतर सकाळी 11 वाजता पारंपरिक काठी मिरवणूक गावातून काढण्यात येणार आहे। दुपारी 4 वाजता 12 गाड्या ओढण्याचा थरारक कार्यक्रम पार पडणार असून रात्री 8:30 ते 10:30 या वेळेत हरिभक्त परायण कैलास रघुनाथ गायकवाड यांच्या सौजन्याने हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज यांचे जाहीर कीर्तन संपन्न होणार आहे। सोमवार 20 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता कुस्ती दंगल आयोजित करण्यात आली असून कुस्ती प्रेमींसाठी आकर्षण ठरणार आहे। रात्री 9 वाजता पहिल्या दिवसाचे रामायण सादर होणार आहे। मंगळवार 21 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता संपूर्ण रामायण पार पडणार असून धार्मिक कथांमधून भक्तांना आध्यात्मिक संदेश दिला जाणार आहे। बुधवार 22 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता पुन्हा एकदा जागरण, गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। गुरुवार 23 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता लोकनाट्य तमाशाचा रंगतदार कार्यक्रम होणार असून त्यानंतर यात्रेची सांगता केली जाणार आहे। अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर यात्रेच्या निमित्ताने गावातील वयोवृद्ध, महिला, तरुण आणि बालक असे सर्वच जण एकत्र येऊन परंपरेचा उत्सव साजरा करत आहेत। भजनांमधील उत्स्फूर्त सहभाग तर युवकांची व्यवस्थापनातील धावपळ यात्रेला वेगळीच ऊर्जा देत आहे। पारंपरिक वेशभूषा, गजर आणि शिस्तबद्ध धार्मिक विधींमुळे संपूर्ण वातावरणात उत्साह आणि भक्तीची एकत्रित अनुभूती मिळत आहे। ही यात्रा केवळ धार्मिक सोहळा नसून गावाच्या एकात्मतेचे, सांस्कृतिक जतनाचे आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या श्रद्धेचे जिवंत प्रतीक ठरत आहे। चिंचवे ग्रामस्थांनी जपलेली ही परंपरा आजही पूर्वीच्या वैभवाने सुरू असून पंचक्रोशीतील भाविकांसाठी ही यात्रा श्रद्धा, भक्ती आणि आनंदाचा केंद्रबिंदू ठरत आहे। यात्रा कमिटी व चिंचवे ग्रामस्थांच्या वतीने पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी या भरगच्च कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे।
आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.